नमस्कार, मी सोनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेक विथ सोनलमध्ये. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी आता एक महत्त्वाची अपडेट आहे. तर KYC करण्यासाठी 31 डिसेंबर 2025पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तर या दरम्यान सर्वच महिलांनी KYC केलेली आहे. परंतु KYC करताना पर्याय निवडताना जर तुमच्याकडनं काही चूक झाली असेल तर अशा महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा जमा झालेला नाही आहे. तर आता ह्या महिलांचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा पुन्हा जमा होणार आहे. तर या संदर्भातला आता GR सुद्धा इथे शासनाकडनं आलेला आहे. तर अशा महिलांना आता पुन्हा हे दोन्ही हप्त्यांचं वितरण हे लवकरात लवकर चालू करण्यात येणार आहे. तर ज्या महिलांची KYC करताना जर काही चूक झाली असेल किंवा मग इतरही काही जर शंका असतील तर त्यांचं तक्रार करण्यासाठी तुम्ही आता 181 ह्या नंबरवरती कॉल करू शकता. तर या संदर्भातली तक्रार कशी करायची यासाठीचा व्हिडिओसुद्धा याआधी मी चॅनलवरती टाकलेला आहे. तर सजेशनमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ देत आहे, तर नक्की जाऊन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर इथे बघू शकता दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा इथे GR काढण्यात आलेला आहे. तर इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील ज्या काही पात्र महिला आहे अशा लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी ₹393.25 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख यांच्याकडनं महिला व विकास विभाग यांच्याकडे शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तर मग ज्या काही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता बाकी आहे अशा महिलांना आता हे दोन्ही हप्ते यायला सुरुवात होणार आहे आणि पुन्हा त्याचं लवकरात लवकर वितरण हे चालू होणार आहे. तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. असेच महत्त्वाचे अपडेट नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील.